कोंडाना घ्यायचं मनी होतं र. तसं राजांनी म्हटले, तानाने काय करावं बघत असावं नाही हो. तानाने हातातल्या पत्रिका फेकल्या आणि कडाडला. आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. अहो आमचा तानाजी पोराचं लगीन टाकून कोंढाणा लढायला असा गेला परत आलाच नाही हो. पण प्रश्न पडतो, या तानाजीच्या जागेवर आजचा तानाजी असता तर त्यांनीही पोराचं लगीन काढावं, पत्रिका द्यायला जावं महाराजांकडं. महाराजांना म्हणावं, राज रायबाच्या लग्नाला यायचं बर का, पण राजांनी म्हणावं ताना कोंडाना घ्यायचं मनी होतं र. तसं आजचा आमचा तानाजी काय राव राज, इथं लेकराचं लगीन आहे माझ्या, तुम्ही म्हणता कोंडाना घ्यायचं होतं. राज एवढं लगीन झालं की जातो की मी कोंडाना लढायला. अहो आत्ताचे असले आमचे तानाजी जबाबदारी टाळणार आहेत. बरं आमच्याकडे मुलगी पाहण्याचा कार्यक्रम असला ना, चहा पाणी नाश्ता वगैरे झाल्यावरती आता शेवटी नवऱ्या मुलाला विचारतात. आता नवऱ्या मुलाला सांगावं मुलगी कशी काय वाटते. तसा आमचा नवरा मुलगा शेजारच्या मित्राला डवसतो, अरे तुला कशी काय वाटते, अरे लग्न तुला करायचंय विचारतोय त्याला, अरे तेवढी तरी जबाबदारी घे ना. पण आमचा तानाजी पोराचं लगीन टाकून कोंढाणा लढायला जातोय. अहो पोराचं